उपमुख्यमंत्री विधानसभा अध्यक्षांच्या भेटीला पोहोचलेले आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदेंनीही राहुल नार्वेकर यांची भेट घेतलेली आहे। अधिवेशन सुरू होण्यापूर्वीची ही दृश्य विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतलेली आहे। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर यांच्याकडून। मनोज, नेमकी कशा संदर्भात ही भेट? गणिता अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे। 21 दिवसांचं हे अधिवेशन असणार आहे। 25 तारखेपर्यंत 25 मार्चपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे। अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आपण पाहिलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतलेली आहे। आणि आपण पाहिलं प्रत्येक अधिवेशनाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दालनामध्ये येतात विधानसभा अध्यक्षांच्या, आणि ते या ठिकाणी भेट घेतात। तर पहिल्यांदाच अजित पवार या ठिकाणी नसल्यामुळे आपण बघितलं तर सुनेत्रा पवार यांनी विधानसभा अध्यक्ष यांची भेट घेतली आहे आणि त्यांना या ठिकाणी अभिवादन केलेलं आहे। आणि आपण बघितलं या ठिकाणी शुभेच्छा देखील या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे। जी मनोज, थोड्याच वेळात अधिवेशनाला सुरुवात होईल आणि त्याच पार्श्वभूमीवर ही भेट झालेली आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते। तर राहुल नार्वेकरांना अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच शुभेच्छा दिलेल्या आहे मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी। मनोज, या संदर्भातील अधिक अपडेट तुमच्याकडनं घेत राहील। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर आज अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या भेटीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचले त्यावेळची ही दृश्य। तर अधिवेशन सुरू होत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर शुभेच्छा देण्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या भेटीला पोहोचले। पुष्पगुच्छ देत त्यांना या अधिवेशनासाठी शुभेच्छा दिल्या आहेत। राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचं हे अर्थसंकल्पीय अधिवेशन, राज्यपालांचं अभिभाषण आणि त्यानंतर शोकप्रस्ताव या अधिवेशनात सादर होईल। 6 मार्चला अर्थसंकल्प मांडला जाईल। विरोधक सत्ताधारी सर्वच त्यासाठी विधान भवन परिसरात जमण्यास सुरुवात झालेली आहे। तर थोड्याच वेळात कामकाजालाही सुरुवात होणार आहे। विरोधक कोणकोणत्या मुद्द्यांवर सत्ताधाऱ्यांना घेरतात, हा पहिला दिवस अधिवेशनाचा कसा ठरतो त्याकडेही लक्ष असेल। सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे यांनीही त्याच आधी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतलेली आहे। नियमांप्रमाणे ही भेट विधानसभा अध्यक्षांची मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री भेट घेतात आणि अधिवेशन काळासाठी शुभेच्छा दिल्या जातात। त्यानुसारच पुष्पगुच्छ देऊन मुख्यमंत्र्यांनी या अधिवेशन काळासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या। तर थोड्या वेळापूर्वीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी केलेलं आहे।